मी सकाळी झोपेतून उठून बाहेर गेले होते तेव्हा आमच्या जास्वंदाला ना खूप छान 2 फुलं आली होती आणि मी खत टाकलं होतं आणि ही एकच बी लावली होती लिंबाच्या झाडाची. तर एवढं छान हे झाड आलं होतं तर गावाला हे घेऊन जाणारे झाड जाताना. आणि मग ती 2 फुलं काढली शरूच्या पप्पांनी आणि देवपूजा करत होते तेव्हा त्यांनी ठेवली आणि छान दिसत होती ती फुलं, छान उमलली होती. मग देवपूजा झाली त्यांची आणि मी त्यांना पोहे केले होते आणि शरूला पण जायचं होतं आज क्लासला लवकर. मग दोघांना नाश्ता दिला करायला आणि ते दोघं गेले. त्यानंतर पिऊला खायची होती अंड्याची पोळी आणि मी तवा खराब होता म्हणून कढईतच केली होती अंड्याची पोळी. त्यानंतर मी छान चपात्या करत होते. तर चपात्या करताना ना मला असं आठवलं की मी ना दुसऱ्या लॉकडाऊनला ना पिहू झाल्यानंतर पिहू ना 6 महिन्याची होती. तेव्हा ना आमच्या शेजारी दवाखाना आहे तर तिथून मला 2-3 डब्बे असायचे करण्यासाठी नाही का. मग तेव्हापासून मला चपात्यांची अशी जास्त सवय लागली की चपात्या करायला. आणि शरूच्या पप्पांना आम्ही तेव्हा शरू पण लहान होती आणि मग तिचा डब्बा नसायचा, ती शाळेत नव्हती जात म्हणून चपात्या करायचा एवढा आमच्या घरात होतच नव्हतं. भाकरी पण आवडत नाहीत त्यांना जास्त. मग आता मला रोज ह्या दोघांचे डब्बे असतात, शरूचे पिहूचे, त्यामुळे चपात्यांची चांगली सवय लागली आणि माझ्या चपात्या खूप छान होतात, मला लय आवडतात मग. आणि त्यानंतर मी छान वाटाण्याची भाजी केली आणि पिहूचा डब्बा भरला आणि नंतर मग शरूच्या पप्पांपुरताच मी भात केला होता, त्यांना रोजचाच भात लागतो. आणि पिहूला ना मी थोडेसे ओरडले होते तर ती रुसली होती आणि माझ्या पुढं पुढं अशी चालत होती. मग तिला शाळेत सोडून आले आणि तरी पण शरूच्या पप्पांना काही भाजी पटली नाही म्हणून ते स्वतःसाठी असे बोंबील भाजून खात होते. आणि मग संध्याकाळसाठी आज फक्त मी पिठलं आणि भातच केलं होतं आणि सकाळची वाटाण्याची भाजी आणि चपात्या आमच्या होत्या म्हणून मी बाकीचं काही केलंच नाही. आणि मग आमची जेवणं वगैरे केली, भांडी घासली. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.